शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र आज आपल्याला आपल्या जे घरगुती उपाय केले जातात धान्य साठवणुकीत त्याविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, आता सध्याच्या घडीला वातावरणातील आर्द्रता वाढल्यानंतर धान्यामध्ये कीड पडायला सुरुवात होते। ज्या ठिकाणी आपण धान्याला ऊन नाही दिले किंवा धान्यामध्ये आर्द्रता वाढल्यानंतर कीड पडायला सुरुवात होते, त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपण धान्यामध्ये बोरिक ॲसिड असेल किंवा सेल्फॉस असेल याचा आपण सरळ अतिरेक वापर करतो आणि त्याचे मानवी शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात। सेल्फॉस हे लाल त्रिकोणातील पॉयझन असल्यामुळे आणि बोरिक ॲसिड हे जरी आपण धान्यामध्ये वापर करत असलो पण मुख्यत्वे याचा औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल किंवा खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीमध्ये असेल याचा कीटकनाशक किंवा निर्जंतुकीकरणासाठी वापर होतो। पण सध्याच्या घडीला शेतकरी डायरेक्ट याचा धान्यामध्ये मिक्स करून वापर करत आहे आणि याच्यामुळे मानवी शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे। कारण की याचा वापर अतिरेक झाल्यामुळे आपल्याला मळमळ, उलट्या होणे, जुलाब लागणे, पोटाचा त्रास होणे अशा समस्या उद्भवतात। त्यानंतर जर याचा अतिरेक वापर झाला तर आपल्या लिव्हरवर सुद्धा दुष्परिणाम होतात, मूत्रपिंड सुद्धा यामुळे खराब होतं। खूप काही शेतकऱ्यांना डोळ्याच्या समस्या उद्भवतात। त्यासाठी आपण याचा वापर कसा करायला पाहिजे, कारण की आपण याचा सरळ डायरेक्ट धान्यामध्ये जे काय आपण धान्य साठवतो कोटीमध्ये असेल किंवा गोणीमध्ये असेल तर सरळ आपण हे त्याच्यामध्ये मिक्स करून टाकतो। काही शेतकरी विकण्यासाठी सुद्धा याचा धान्यामध्ये वापर करतात, पण ते सुद्धा कोणीतरी खाणारं असतं, त्यासाठी याचा वापर कसा करायला पाहिजे याविषयी मी माहिती सांगतोय। शेतकरी बंधूंनो, हे सरळ कीटकनाशक आणि जंतुनाशक असल्यामुळे याचा खूप काही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो। याचं सेल्फॉसचं कार्य हे आहे की हे वायू स्वरूपातील पॉयझन आहे। याचा तुम्ही याच्यामध्ये पाऊच असते, ती पाऊच फोडल्यानंतर तुम्ही सरळ धान्यामध्ये याचा वापर करतात, तर याचा वापर धान्यामध्ये नाही करायला पाहिजे। तर 2 बॅगच्या मध्ये ही बॅग याच्यातील छोटी पाऊच ठेवायला पाहिजेत। त्यासोबतच तुम्ही ज्या खोलीमध्ये राहता किंवा जिथं तुमचा वावर आहे त्या खोलीमध्ये याचा वापर करायला नाही पाहिजेत, कारण की वेगळ्या धान्य साठवण्याची जी वेगळी जागा असेल त्यामध्ये तुम्ही याचा वापर करा। श्वासाद्वारे सुद्धा मानवाच्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात, सोबत जीवितहानी होती। त्यासोबतच बोरिक ॲसिड खूप काही शेतकरी डायरेक्ट धान्यामध्ये याचा वापर करून टाकतात आणि याचा वापर अतिरेक झाल्यामुळे मानवी शरीरावर याचे दुष्परिणाम होतात। शेतकरी बंधूंनो, धान्यामध्ये न टाकता हे तुम्ही ज्या ठिकाणी धान्य टाकता त्या बॅगवर याचा वापर करायला पाहिजेत, कारण की याचा अतिरेक वापर केल्यामुळं मी अगोदरच सांगितलं की उलट्या होणे, मळमळ होणे, अन्नातून विषबाधा होणे त्याचं मुख्य कारण हेच असतं। कारण की धान्यात टाकल्यानंतर ते धान्य आपण तसंच आटा करण्यासाठी बाहेर काढून नेतो आणि त्यासोबतच आपल्याला हे पॉयझन मिळाल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विषबाधा होते। शेतकरी बंधूंनो, याचा वापर करताना खूप मोठ्या प्रमाणात काळजी घ्या, कारण की सध्याच्या घडीला आता इथून पुढं शेतकरी खूप काही मोठ्या प्रमाणात या औषधींचा आमच्याकडे येतात आणि चुकीच्या पद्धतीने वापर करतात। त्यासाठी शेतकरी बंधूंनो, याचा योग्य वापर करा। औषध खूप चांगलं आहे, पण आपण चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळं याचे मानवी शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे। हे धान्यामध्ये टाकायला नाही पाहिजे। तर धान्य जे साठवतो त्या खोलीमध्ये 2 बॅगच्या मध्ये याच्यातली पाऊच ठेवायला पाहिजेत आणि हे बॅग वरतून टाकायला पाहिजेत। आपण सरळ धान्यामध्ये याचा वापर करतो, त्यासाठी शेतकरी बंधूंनो याची काळजी घ्या, कारण की ते धान्य सुद्धा कोणीतरी खाणारं असतं। खूप काही महिला सुद्धा, माता भगिनी याचा चुकीचा वापर केल्यामुळं आपल्या घरातील लहान लेकरं असेल किंवा वयोवृद्ध माणसं असेल यांना अन्नातून याची लवकर विषबाधा होते। त्यासाठी काळजी घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अधिक माहितीसाठी संपर्क करा। थँक्यू।